या सर या प्लीज या समोर साबळे सर मान्यवरांच्या या ठिकाणी महापुरुषाच्या प्रतिनिधित्व पूजन होत आहे. काय पेरले तू रचात माझ्या कुटुंबात एवढी ताकद शब्दात माझ्या मी नुसता धरला फोटो तुझा हातात माझ्या किती वादळ एवढी शोभेत पायात माझ्या ज्या महापुरुषांनी जगण्याचं बळ दिलं त्या महापुरुषाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करत आहे. राष्ट्रमाता जिजाऊ वामनदादा गडक छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संमेलनाचे अध्यक्ष विलास निकट सर उद्घाटक उत्तमजी कांबळे सर या ठिकाणी स्वागत अध्यक्ष रविकांतजी तुपकर माननीय आमदार सुजय गायकवाड आशुतोषजी पाटील प्रमुख येडोलत जिल्हा बांधकाम अधिकारी या ठिकाणी उजेडाण्याच्या द्वेषाचा तिमीर जाळायचा आहे. मला मुलीच्या प्रेमाचा दिवा लावायचा आहे. पिढ्यांनी कोरड्या मुली तरी असून तो भिजलेल्या मला इतिहास दुखाचा सुखाने गायचा आहे. मला इतिहास दुखाचा सुखाने गायचा आहे. या ठिकाणी मान्यवरांसाठी प्रतिनिधित्व पूजन झालेलं आहे. सर्व मान्यवर पुष्प अर्पण करून अभिवादन करत आहेत. वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने हे साहित्य संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी अर्थात गर्दे भाषणाच्या सभागृहात या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या संमेलनाचे सन्मान्य प्रामुख्याने उपस्थित करण्याचे सदस्य सन्मान्य आशुतोषजी पाटील तसेच भाऊ भोसले स्वागत अध्यक्ष सन्मान्य रविकांतजी तुपकर सर व सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होऊन या संमेलनाचं उद्घाटन होत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून या संमेलनाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत असल्याचं आपण जाहीर करू. हा दिवा खरं तर सर्वच महामानवांच्या प्रागतिक परिवर्तनवादी विचारांचा हा दिवा या ठिकाणी प्रज्वलित होत आहे. या संमेलनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतामूलक समाज रचना निर्माण व्हावी त्यासाठीचा हा दिवा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला अभिप्रेत असलेला समाज या ठिकाणी निर्माण व्हावा त्यासाठीच हे दीप प्रज्वलन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य आणि स्वराज्य निर्माण करण्याच्या विचाराचा हा एक दिवा या ठिकाणी प्रज्वलित होत आहे. या सर्वच महामानवांच्या विचारांचा जागर या संमेलनाच्या माध्यमातून व्हावा. वामनदादा कर्डक यांच्या विचारांचा हा उद्देश या संमेलनाचा आहे. त्या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. आणि यानंतर वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर सन्माननीय D.R. इंगळे व त्यांचा संच